नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी BMS BHMS कोर्सेससाठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। महाराष्ट्रातील स्टेट कोटा असो किंवा मॅनेजमेंट कोटा असो किंवा महाराष्ट्र राज्यातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा 15% ऑल इंडिया कोटा, यातल्या कोणत्याच प्रक्रिया अद्याप चालू झालेल्या नाहीत। मात्र एक नोटीस आलेली आहे, ती म्हणजे AA-CCC। बऱ्याचशा पालकांना प्रश्न पडलेला आहे की आपण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर BMSच्या कोणत्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला हवा। त्यामध्येच हे AA-CCC नेमकं काय आहे, या काउन्सिलिंग प्रोसेससाठी कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, यामध्ये कॉलेजेस कोणते असतात आणि साधारणतः कट ऑफ काय लागतात, तर या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सो सुरुवात करूया की AA-CCC म्हणजे नेमकं काय। सो ज्या पद्धतीनं MBBS आणि BDSच्या बाबतीत ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट केली जाते, ज्याच्यामध्ये सर्व राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्स आणि डीम्ड युनिव्हर्सिटी असतात, तशाच पद्धतीनं BAMS आणि BHMS साठी सुद्धा एक सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिया राबवली जाते, ज्याला AA-CCC असं म्हणलं जातं। आता याच्यामध्ये कॉलेजेस कोणते असतात तर ते बघून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BAMS आणि BHMS, फक्त ह्या दोनच कोर्सेस साठी AA-CCC प्रक्रिया ही राबवली जात असते। या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कॉलेजेस कोणते कोणते असतात तर पूर्ण देशातील म्हणजे पूर्ण भारत देशामधील, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा असेल, तर या सर्व राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसच्या 15% सीटसाठी ही प्रक्रिया राबवली जाते। 15% सीट्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये आरे पोद्दार कॉलेज आहे आणि आरे पोद्दार कॉलेजमध्ये टोटल 100 सीट्स जर असतील तर त्या 100 मधल्या 15 सीटसाठी AA-CCC काउन्सिलिंग मधून या 15% सीट्स भरल्या जातील आणि राहिलेल्या ज्या काही 85% सीट्स आहेत त्या मात्र महाराष्ट्र राज्याच्या मुलांसाठी असतात। फक्त महाराष्ट्र राज्यातलीच मुलं त्यावरती ऍडमिशन घेऊ शकतात। त्याच्यासाठी CET सेल वरती ही प्रक्रिया राबवली जाते आणि ह्या 15% साठी AA-CCC ही प्रक्रिया राबवली जाते। सो आपल्याला जर महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्स वरती ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्स वरती ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र किंवा इतर राज्यामध्ये ज्या काही डीम्ड युनिव्हर्सिटी असतील, डीम्ड म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, तर ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी जरी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। किंवा जसं MBBS मध्ये एम्स सारखेच नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट्स असतात, तशा पद्धतीनं BMS साठी सुद्धा काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा सेंट्रल इन्स्टिट्यूट्स आहेत। BHMS साठी सुद्धा काही नॅशनल लेवलचे किंवा सेंट्रल लेवलचे इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला AA-CCC हे रजिस्ट्रेशन करावं लागेल। आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट BMS किंवा सेमी गव्हर्नमेंट BMS मिळतंय, तरी सुद्धा आपल्याला AA-CCCचं रजिस्ट्रेशन जर आपण केलं तर त्याच्यामधून आपल्याला सीट मिळू शकते का, किंवा त्याच्यामध्ये साधारणतः कट ऑफ किती असतो, तर हे सुद्धा आपण बघून घेऊया। सो आता मी या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल की मागच्या वर्षी ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये टोटल 4 राऊंड आपल्याला या ठिकाणी झालेले दिसतात। सो 4ही राऊंड मध्ये कॅटेगरी वाईज काय कट ऑफ लागलेला आहे आणि कट ऑफ हे साधारणतः याच रेंज मध्ये असतात आणि किती रँकिंग वरती हे कट ऑफ क्लोज झालेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। सो फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीचं आपण बघितलं तर SC कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक आपण बघतोय। पहिल्या राऊंड मध्ये 2,56,000 रँक वरती कट ऑफ लागलेला होता, म्हणजे लास्ट 2,56,000 रँक असणाऱ्या मुलाला ऍडमिशन मिळालेले होते आणि महाराष्ट्रामध्येच तो लोएस्ट कट ऑफ लागलाय, तो होता अमरावती जिल्ह्यामधला आपला। त्यानंतर सेकंड राऊंड मध्ये 2,56,000 वरून 2,46,000 म्हणजे 10,000 रँकने तो कमी आलेला आपल्याला दिसतोय या ठिकाणी। तर त्याच्यामध्ये 10,000 रँकने तो कट ऑफ आपल्याला वाढलेला दिसतोय, म्हणजे कट ऑफ वाढलेला आहे सेकंड राऊंड मध्ये, तो तेलंगणामध्ये लागलेला आहे। त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये अगेन तो 2,55,000 पर्यंत गेलेला आहे, महाराष्ट्रामध्येच हा आपल्याला कमी गेलेला दिसतोय आणि त्यानंतर अकोला मधला हा कट ऑफ आहे आणि त्यानंतर अगेन अमरावतीमध्ये 2,69,000 हा SC कॅटेगरीसाठी हा कट ऑफ आपल्याला मागच्या वर्षी लागलेला दिसतोय। सेम ST कॅटेगरीसाठी बघा 3,20,000 केरळामध्ये लागलेला आहे, देन 3,26,000 कर्नाटकामध्ये लागलेला आहे, 3,22,000 परत कर्नाटकामध्ये लागलेला आहे, 3,31,000 परत कर्नाटक म्हणजे कर्नाटकामध्ये एसटी कॅटेगरीचा बऱ्यापैकी
लोएस्ट कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतोय. त्यानंतर ओबीसी एनसीएल म्हणजेच एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी, एनटी कॅटेगरीचे विद्यार्थी, विजय कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंड मध्ये 92,000 ऑल इंडिया रँकचा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस चे कट ऑफ ज्या पद्धतीने असतात, सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस साधारणतः 80-81,000 पर्यंत क्लोजिंग झालेलं असतं, त्याच पद्धतीनं जवळपास त्याच्या जवळपासच कट ऑफ हे आपल्याला या ठिकाणी लागलेले दिसतात. 92,000 पहिल्या राऊंड मध्ये क्लोज झालेला आहे कर्नाटकामध्ये. देन 95,000 वरती कर्नाटकामध्येच क्लोज झालेला आहे. देन 99,000 पर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये अमरावतीला. आणि देन 1,05,000 अमरावतीमध्येच. म्हणजे साधारणतः 1,00,000 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून म्हणजे 15% मधून गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेसमध्ये नंबर लागलेला दिसतोय. त्यानंतर ईडब्ल्यूएस पहिल्याच राऊंड मध्ये 90,000 पर्यंत, देन 95,000, देन 1,02,000 आणि 1,10,000 म्हणजे 1,10,000 लास्ट रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर गव्हर्नमेंट बीएमएस साठी लागलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर कोणतंही रिझर्वेशन नाही. जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणजेच ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी 88,000 ऑल इंडिया रँक वरती फर्स्ट राऊंडला हा क्लोज झालेला दिसतोय. सेकंड राऊंड 91,000, थर्ड राऊंड 98,000 आणि त्याच्यानंतर 1,03,569 म्हणजे साधारणतः 1,05,000 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची रँक्स होते तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून गव्हर्नमेंट बीएमए चे नंबर हे लागलेले दिसतात. तेच जर आपण महाराष्ट्र स्टेट कोटाचा जर विचार करायला गेला तर अगदी 1.5 लाखाच्या पुढे रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मागच्या वर्षी नंबर हे महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना स्टेट कोटामधूनच हे चांगले कॉलेजेस लागणार आहेत. आता ह्या काउन्सिलिंग मध्ये कोणी जावं, समजा त्या विद्यार्थ्याचं महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल व विद्यार्थ्याचा स्कोअर चांगला असेल किंवा 10वी किंवा 12वी महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल त्यामुळे स्टेट कोटामध्ये त्या विद्यार्थ्याला जाता येत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना 15% काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यावा. किंवा महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावं, जेणेकरून गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आपल्याला सर्व राज्यातील कॉलेजेससाठी प्रक्रिया ही करता येते. सेम आपण बघायला गेलं तर दुसरे विद्यार्थी असतात ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर थोडासा कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट तर मिळणार नाही पण सेमी गव्हर्नमेंट सुद्धा मिळेल का नाही थोडंसं डाऊटफुल स्कोर आहे किंवा बाउंड्री लेवलचा स्कोर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील ज्या काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ह्या डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या काउन्सिलिंग म्हणजे AA-CCC काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायला हवा. तर इथं डीम्ड युनिव्हर्सिटी कोणकोणत्या आहेत आणि कट ऑफ साधारणतः काय लागलेत बघा. सो पहिलीच युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातलीच आहे भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी जी की पुण्यामध्ये आहे. कट ऑफ किती लागलेला आहे पहिल्या राऊंडला 3,92,000 वरती क्लोज झालेला आहे. तसा बघायला गेला तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस पेक्षा हा कट ऑफ थोडासा जास्तीच दिसतोय. सेकंड राऊंड मध्ये 4,36,000 पर्यंत गेलेला आहे आणि थर्ड राऊंड मध्ये 3,81,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत. मागच्या वर्षी 3च राऊंड हे ऑनलाईन झालेले होते आणि चौथा जो काही राऊंड होता तो स्ट्रे वॅकन्सी राऊंड होता म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज लेवलवरती कंडक्ट केलेला होता. फक्त डीम्ड बीएमएस आणि बीएचएमएस साठी मागच्या वर्षी ऑफलाईन पद्धतीने राऊंड हा कंडक्ट झालेला होता. मात्र ह्या वर्षी सगळे राऊंड हे ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रियेमधूनच कंडक्ट केले जाणार आहेत. कॉलेज लेवलवरती यावर्षी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही सीट्स दिल्या जाणार नाही. त्यानंतर DY पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे 4,57,000 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे. सेकंड राऊंड मध्ये 5,25,000 आणि त्यानंतर 4,61,000 इतकी ऑल इंडिया रँक असणाऱ्या मुलांचे नंबर लागलेले दिसत आहेत. त्यानंतर DY पाटील नवी मुंबई फर्स्ट राऊंड 7,52,000, सेकंड राऊंड 7,66,000 आणि 7,70,000. कट ऑफ इतका खाली असण्याचं रिझन सुद्धा आहे की या कॉलेजेसच्या फीस सुद्धा जास्ती आहे त्याच्यामुळे हे कट ऑफ आपल्याला थोडेसे कमी लागलेले दिसतात. त्यानंतर महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल वर्धामध्ये आहे. तिथे किती कट ऑफ लागलाय तर 6,49,000, सेकंड राऊंड 6,96,000, त्यानंतर 6,32,000 म्हणजे इतकी ऑल इंडिया रँक असणाऱ्या मुलांचे नंबर लागलेले आहेत. त्यानंतर प्रवरा लोणीमध्ये आहे. तिथे किती लागलेला आहे फर्स्ट राऊंड 5,33,000, 5,51,000 आणि 4,43,000 इतकी ऑल इंडिया रँक असणाऱ्या मुलांचे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा थोडंसं कर्नाटकातील केएलई मध्ये थोडासा कल जास्ती असतो. सो बेळगाव मधल्या केएलई डीम्ड युनिव्हर्सिटीचा कट ऑफ किती लागलेला आहे बघा.
फर्स्ट राऊंड 6,12,000, सेकंड राऊंड 5,36,000 आणि त्यानंतर 5,37,000. म्हणजे 5 लाखाच्या आसपास ज्या विद्यार्थ्यांची रँक आहे ते सेफ आहेत ह्या वर्षी केली सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी. त्यानंतर कर्नाटकामध्येच एनेपोया म्हणून मँगलोर येथे BMS साठीची डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. इथं पहिला राऊंड 9,81,000, देन 11 लाखा रँक पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे. 11,66,000 पर्यंत विद्यार्थ्यांचे नंबर या ठिकाणी आपल्याला लागलेले दिसतात. त्यानंतर केरळामध्ये अमृता म्हणून युनिव्हर्सिटी आहे, खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे. इथं पहिल्या राऊंडला 8,56,000 रँक पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले. दुसरा राऊंड 9,16,000, तिसरा राऊंड 9,42,000. महाराष्ट्र कर्नाटका व्यतिरिक्त इतर स्टेटमध्ये ज्या काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटी खूप कमी आहेत BMS साठीच्या, पण इतर स्टेटमधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीचे कट ऑफ कमी असतात आणि महाराष्ट्र कर्नाटकापेक्षा रिलेटिव्हली फीस सुद्धा कमी आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर अशा युनिव्हर्सिटीचे ऑप्शन ठेवू शकतात. त्यानंतर चेन्नई तामिळनाडूमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे. तिथं पहिल्या राऊंडला 7,23,000, देन 7 लाख, देन 6,92,000 एवढ्या रँक पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे. आणि लास्टला सुमनदीप गुजरातमध्ये आहे, गुजरातमध्ये वडोदरा येथे आहे. त्यानंतर तिथे 7,34,000 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 6,66,000, थर्ड राऊंड सुद्धा 6,66,000. म्हणजे इतक्या 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 8 लाख, काही ठिकाणी अगदी 11 लाख पर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर सुद्धा ह्या डीम्ड BMS युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचे लागलेले आहेत. त्यानंतर BHMS साठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही डीम्ड युनिव्हर्सिटी मोस्टली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत आणि चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत. जे विद्यार्थी अगदी जस्ट क्वालिफाय झालेले आहेत असं आपण कन्सिडर करून चालूया. तर अशा विद्यार्थ्यांसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलीच युनिव्हर्सिटी आहे DY पाटील पुणे. तिथं BHMS साठी पहिल्याच राऊंडला 12,84,000 म्हणजे अगदी जस्ट क्वालिफाय झालेला विद्यार्थी, तर अशा विद्यार्थ्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे. दुसऱ्या राऊंडला 10 लाख पर्यंत, तिसऱ्या राऊंडला 7,61,000. म्हणजे जसे जसे राऊंड्स होत जातील तसे तसे हे कट ऑफ्स आपल्याला वाढलेले दिसतात. त्यानंतर भारती विद्यापीठ पुण्यामध्येच फर्स्ट राऊंड 12,36,000, सेकंड राऊंड 10 लाख, थर्ड राऊंड 8,29,000. कट ऑफ आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये वाढलेला दिसतोय. त्यानंतर अगेन KEL's बेळगावमध्येच BHMS साठी सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तिथं पहिला राऊंड 13,86,000, दुसरा राऊंड 13,28,000, तिसरा राऊंड 12,58,000 इतक्या रँक पर्यंतचे नंबर लागलेले आहेत. अगेन मँगलोरमध्ये एनेपोया युनिव्हर्सिटी आहे. 13,50,000, 11,71,000 आणि देन 5 लाख रँक पर्यंतच्या मुलांचे नंबर या ठिकाणी आपल्याला लागलेले दिसत आहेत. विनायका मिशन्स सेलम मध्ये आहे तमिळनाडू येथे 12,61,000, 13,12,000 आणि 12,39,000 जस्ट क्वालिफाय विद्यार्थ्यांचे नंबर BHMS साठी लागलेले आहेत. आणि राजस्थानमध्ये सुद्धा एक युनिव्हर्सिटी आहे, तिथे सुद्धा अगदी 12 लाखापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नंबर्स हे मागच्या वर्षी लागलेले आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सध्या चालू आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% साठी सुद्धा आणि डीम्ड युनिव्हर्सिटी साठी सुद्धा हे सेमच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन हे 22 ऑगस्ट पासून चालू झालेले आपल्याला दिसत आहे. 22 ऑगस्ट पासून हे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. कधीपर्यंत करायचंय तर 1 सप्टेंबर पर्यंत हे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आपल्याला कंप्लीट करायची आहे. पूर्ण शेड्यूल आपल्याला या ठिकाणी दिसतंय. चॉईस फिलिंग 26 ऑगस्ट म्हणजे आजच्या तारखेला चॉईस फिलिंग चालू होणार आहे. ते 1 सप्टेंबर पर्यंत आपल्याला कॉलेजेसचे ऑप्शन्स हे भरता येणार आहेत. याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट 4 सप्टेंबरला लागणार आहे आणि 5 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये सीट मिळेल व ती सीट जॉईन करायची असेल तर या 8 दिवसामध्ये कॉलेजमध्ये जाऊन फीस भरून डॉक्युमेंट जमा करून आपल्याला सीट कन्फर्म करायचे. तर असंच पुढच्या राऊंडचं, थर्ड राऊंडचं, फोर्थ राऊंडचं सुद्धा शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे. अगदी ह्या वर्षीचा BMSचा शेवटचा राऊंड हा नोव्हेंबर एंड पर्यंतच्या सध्या डेट्स आपल्याला दिसत आहेत. पण काही नवीन कॉलेजेस ऍड झाले तर अगदी डिसेंबर पर्यंत सुद्धा ह्या प्रोसेसेस एक्सटेंड होणार आहे. सो हे पूर्ण शेड्यूल ह्या वर्षीचं डिक्लेअर झालेलं आहे. आणि रजिस्ट्रेशनच्या फीस सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनची फीस किती असणार आहे ते सुद्धा समजून घेऊया. गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या मी सांगितल्या नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट्स, अशासाठी ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, EWS असेल, OBC असेल, OBC म्हणजेच NTA असेल, तर ह्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये रजिस्ट्रेशनची फीज आहे.
1000 रुपये फक्त भरायचे आहेत, जे की नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा भरले तर ते भरले, त्यातले रिटर्न काही होणार नाही. SC ST डिसॅबिलिटीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये रजिस्ट्रेशनची फीज आहे. म्हणजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 500 रुपये आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये आपल्याला डिपॉझिट भरायला लागतात. आता हे डिपॉझिट किती आहे बघा. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा जर आपण हे रजिस्ट्रेशन करत असू तर 1000 किंवा 500 रुपये आपल्या कॅटेगरीनुसार रजिस्ट्रेशनची फी लागेल आणि डिपॉझिट मात्र 20,000 रुपये भरायला लागेल. आता हे डिपॉझिट कशासाठी घेतलं जातं तर बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात, सीट मिळते आणि सीट मिळाल्यानंतर तिथं जॉईनिंगची प्रक्रिया करत नाही, त्यामुळे मल्टिपल राऊंड्स होत राहतात. म्हणजे सीट भरत नाही, पुन्हा 30 सीट पुढच्या राऊंड मध्ये भरायला लागते. तर असे मल्टिपल कॅप राऊंड्स व्हायला नको म्हणून विद्यार्थ्यांकडून एक सिक्युरिटी अमाऊंट जमा करून घेतली जाते. पहिला राऊंड फक्त फ्री एक्झिट दिला जातो. सेकंड राऊंड पासून जर तुम्हाला सीट मिळत असेल व तुम्ही ती जॉईन करत नसाल तर हे 20,000 रुपये आपले जप्त केले जातात, ते आपल्याला रिटर्न मिळत नाही. अशाच पद्धतीनं जर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे मी जे काही सांगितलं की DY पाटील असेल, भारती असेल, KLE असेल, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी जर तुम्हाला प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशनची फी 5,000 रुपये आहे, जी नॉन रिफंडेबल आहे. आणि डिपॉझिट मात्र 50,000 रुपये आहे. हे डिपॉझिट 50,000 रुपये आहे. आता हे डिपॉझिट जे आपण भरतोय हे रिटर्न कधी मिळतं तर समजा ह्या वर्षीची ऍडमिशन प्रक्रिया जर डिसेंबर पर्यंत चालत असेल तर डिसेंबर नंतर साधारणतः 1.5 ते 2 महिन्यानंतर हे सगळे पैसे ज्या अकाउंटवरून तुम्ही हे पैसे पे केले त्याच अकाउंटवरती हे पैसे रिफंड केले जातात. म्हणजे ते त्याच अकाउंटवरती तुमच्या क्रेडिट केले जातील. सो हे सध्या प्रक्रिया चालू आहेत. कट ऑफ सुद्धा मी आता तुम्हाला स्क्रीनवरती सांगितलेच. आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जर पार्टिसिपेट करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी करावं. व ज्यांचा स्कोर खरंच चांगला आहे पण महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे तर ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये न जाता तर त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं स्टेट काउन्सिलिंग वरती फोकस करावं. स्टेट काउन्सिलिंग मध्ये त्यांना बऱ्यापैकी चांगले कॉलेजेस मिळतील. फक्त इतर स्टेटमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी जायचं असेल व तुमचा स्कोर अगदीच गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळण्यासारखा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच AA-CCC या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला काहीही हरकत नाही. आणि त्याच नंतर महाराष्ट्रामध्ये जो काही स्टेट कोटा चालू होणार आहे किंवा महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा 15% कोटा जो चालू होणार आहे तर नेमकं कोणत्या प्रक्रियेमध्ये फॉर्म भरायला हवा तर ह्याबद्दल सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.